शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. तर म्हैस पालन व्यवसायाविषयी आपण नेहमीच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मंडळी, मी आता आहे मुळशी तालुक्यात, जे की पुण्यामध्ये आहे. आपल्यासोबत गोविंद डेअरी फार्मचे ओनर आहेत, जे म्हैस पालन करतायत. खूप पारंपरिक म्हणजे खूप जुन्या काळापासून ते व्यवसाय करतात. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया म्हैस पालन व्यवसाय कसा यशस्वी करता येईल आणि ते कसे करतायत. नमस्कार. नमस्कार. एकदा नाव आणि पत्ता सांगा. गोविंद डेअरी फार्म, मुक्काम पोस्ट जांभे, तालुका मुळशी, चिंचवड पिंपरीला लागून. बर. इथून 1 किलोमीटरवरती पुण्या बेंगलोर हायवे आहे. बर. आता तुम्ही जो आता फार्म सांभाळताय त्यात कधीपासून याची सुरुवात झाली? आणि आमचा पिढ्यान पिढ्या आहे. मी तर 25 वर्ष झाले, आमचे वडील करीत होते. बर बर. हा, मग आमचा पिढ्यान पिढ्या आहे. खूप जुना व्यवसाय. हा, खूप जुना. 25 वर्षानंतर मी करायला लागलो. बर. आता किती ह्याच्यामध्ये गोठा आहे, जागा किती आहे इथं? ही जागा 10 गुंठे. बर. किती म्हशी आहेत सगळ्या? आता म्हशी बघा, 28 म्हशी आणि 18 गाय. म्हणजे जर्सी गाय? जर्सी आहे, गीर आहे, खिलार आहे. आणि म्हशीमध्ये कोणत्या कोणत्या जातात? माझ्याकडं पूर्वी, आता 1 महिन्यापूर्वी जाफरा होत्या. मी जाफरा विकून हरियाणाहून महावीर शेटकडनं गाडी आणली. मग ती मी जाफरा आता काढल्या भाकडा, आणि आता 2च जाफरा राहिल्यात, बाकी सगळ्या मुर्रा आहेत. आता मी जाफरातून मुरा करणार. पूर्णपणे आता मुरा आहेत. म्हणजे पूर्वी तुम्ही जाफराबादी म्हशी सांभाळत होता. तर तुम्हाला महत्वाचा प्रश्न असा की मुरा म्हैस आणि जाफराबादी म्हैस तुम्ही सांभाळून अनुभव घेतला, तर त्याच्याविषयी काय डिफरन्स झाला? काय आलं, आता बघा, महावीर शेटकडनं आता गाडी आणली मी डिसेंबरला. महावीर शेटक गेलो, मी समजा 27 का 28 डिसेंबरला गेलो, आणि आम्ही 10 जानेवारीत घेऊन आलो. त्या म्हशी आणल्या. त्या म्हशी आल्यानंतर 3 महिन्यांनी लागल्यात. आता 4-4 महिन्याच्या, 3.5-4 महिन्याच्या म्हशी गाभण आहेत. हा, पण जाफरांचा काळ काय होतो, खाली काळ जातो. मग ह्या जशा म्हशी, मग एक बार मी या म्हशी आणल्या होत्या, लगेच हिटवर आल्या 21 दिवसांनी. पण मी पहिल्यांदा लावल्या नाहीत. त्या म्हशी मी नंतर दुसऱ्यांदा लावल्या. मग परत त्या 21 दिवसांनी किंवा 2 महिन्यांनी परत हिटवर आल्या, आणि मग मी त्या लावल्या. आता म्हशी त्या 3.5, काही 3.5 महिन्याच्या आहेत, काही 4 महिन्याच्या आहेत, अशा आता लागल्यात तरी मशीनला. आता एक माझ्याकडे म्हैस आहे बघा, महावीर शेटकडनं 1,55,000 आणली, पण आज पण 15 लिटर दूध आहे. त्या म्हशीने 22 लिटर दूध दिलं. ती कितीला आणली होती? 1,55,000 तिथनं. हो. बर. महावीर जी, कैसे हो? कैसे लगा महाराष्ट्र? बहुत अच्छा सर जी. तो इनका और तुम्हारा कांटेक्ट कैसे होगा? ये था अपने एक मोंटी सेठ है सर जी, उसका जानकार था अपना सेठ जी है, और सर है, उनके हिसाब से अपना जान पहचान हुआ. उसके पास अपना लौट आ जाता है. ओके. अभी कैसा मौसम है उधर? अभी हरियाणा में गर्मी है सर जी, अभी बारिश का मौसम आने वाला है. ओके. अभी क्या रेट चल रहा है उसमें? अभी रेट डाउन हो गए पहले से सर. तो अभी मार्च अप्रैल में रेट थे, उसमें और अब में 10,000 का अंतर है. ओके. इनको जो बफेलो दिया है आपने 1,55 की, वो बोल रहे थे, हमने वो देखा कि 1,55,000 की भैंस हमने गाभिन भैंस ली थी सर जी, बच्चा देने वाली, और बाद में उसने बच्चा दिया, और इधर आगे उसने 22 लीटर दूध निकाला है. अभी वो भैंस 4 महीने गाभिन है, 15 लीटर दूध अभी तैयार है उसमें. आता यांच्याकडून तुम्ही काय काय आणले, म्हणजे किती म्हशी आणि काय काय आणले? मी 7 म्हशींनी 1 रेडा आणला. बर. हा रेडा 14 महिन्याचा होता, आहे ना? बिलकुल. रेडा आणि 7 म्हशी. रेडा कितीला आणला? 3,51,000ला. एवढ्या किमतीचा? हा. मग तो ह्याचा आहे ना, युवराजचा पोरगा, सरस्वतीचा नातू. बर. इन्होंने बोल लिया इसका प्राइस था क्या उसका? हाँ, बिल्कुल सर. इतना क्यों प्राइस था? रिकॉर्ड है भैंस का बहुत अच्छा, और उसके फादर का रिकॉर्ड है सर. ओके. और अभी ये अदंत है, दांत नहीं हुआ है. अभी देखो कितना बड़ा है, 20 महीने का हुआ है. ओके. अभी इसका क्या मार्केट में प्राइस होगा? सर जी, अनमोल चीज है, तो इसी कोई कीमत नहीं है. इसको सेट बेचना भी नहीं चाह रहा अभी तो. अनमोल किंमत है. आता हे जे रेड आहे, तुम्ही त्याचं काय कारण होतं आणायचं? ब्रीडिंगसाठी. फक्त ब्रीडिंगसाठी मी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घेतल्या महावीर शेटकडनं, आणि आता पण एक गाडी मी पुढच्या महिन्यात घेणार. 1 नंबर क्वालिटीच घेणार, 2 नंबर नाही घेणार, 3 नंबर पण नाही घेणार. बर. 1 नंबर क्वालिटी सिलेक्ट करताना तुम्ही नेमकं काय काय बघता? आणि आम्ही म्हशीची हाईट बघतो, म्हशीचा पुठ्ठा बघतो, म्हशीची कात बघतो, आणि म्हशीचं खालचं सडाची गॅप
हे बघूनच आम्ही घेतो. बर किती लिटरच्या जास्त म्हणजे किती लिटरच्या म्हशी तुम्ही सिलेक्ट करता? मी आहे ना माझं मत आहे, खरंच दूध धंदा करायचा असेल तर माणसाने 14 लिटरच्या पुढेच म्हैस घेतली पाहिजे. 10 लिटरची पण म्हैस नाही घेतली पाहिजे, 12 लिटरची पण नाही घेतली पाहिजे. बर त्याचं काय कारण? तर परवडणार ना. बघा खुराक महाग आहे, लेबर आहे. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं ना, मला काय म्हणायचं, एक म्हैस समजा तुम्ही घेतली 1 लाख 1 लाखाला घेतली, एक 10ला घेतली, एक 20ला घेतली, तीच म्हैस 1.5 लाखाला घेतली आणि ती म्हैस जर समजा मी सोडून द्या एखाद्या म्हशीने 22 लिटर दूध दिले म्हणून सगळ्या 22 नाही देणार, कुणी 16 देणार, 17 देणार, 18 देणार, कुणी 25 पण देणार. तुमच्या हे बघा म्हशीचं सांभाळणी, म्हशीचं दूध आहे ना, म्हशीच्या दाढत आहे, म्हणजे ते एक प्रकारचं मशीन आहे. तुम्ही ज्या क्वालिटीचा खुराक देणार त्या क्वालिटीचं दूध पण निघणार आणि त्या क्वालिटीचं दूध पण देणार म्हैस. ओके. आज समजा आमचं दूध आहे, आमचं कस्टमर आहे, दुसऱ्या गवळ्याचं दूध कोरं ठेवा ना आमचं कोरं ठेवा, ते म्हणणार आमचंच खाणार. का खाणार? तर त्या खुराकाची क्वालिटी द्या, मग खुराकाबरोबर दुधाची क्वालिटी मिळती. आता तुम्ही जे दूध विकता त्याचं कसं करता मार्केटिंग आणि किती रुपये रेटनं विकता? आम्ही 90 रुपयांनी दूध विकतो. बर लिटर. जर्सी गाईचं 60 रुपयांनी विकतो, गिर गाईचं आम्ही 85नी विकतो. असं एवढ्या महागनं लोक नेतात का? अहो राहत नाही, आता शिल्लक राहत नाही, सगळं संपतं. हे बघा गिरायकांना काय पाहिजे, बेसळ नको. आज आमच्याकडे जे कस्टमर आहे बेसळ बिलकुल नको आहे त्यांना. ओरिजिनल तुम्ही क्वालिटीचा. लोक प्राधिकरणातून येतात, रोज जमत नाही तर दिसाड येतात आणि 2 दिवसाचं दूध घेऊन जातात. एक सरदारजी आहे आमच्याकडून 10 लिटर दूध नेतो 90 रुपयांनी, एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी येतोय, दिवसाआड येतो. म्हणजे तुमच्याकडे क्वालिटीचं दूध आहे ते नेतो. हा. बर आता तुम्ही जे दूध विक्री करता सगळं म्हणजे घरगुती इतर ती बनवून विकता. आता तुम्ही म्हणता की आम्ही घरगुती जात नाही कुणाकडे. आमच्या इथं धारा झाल्या, इथं लोक येतात, इथून घेऊन जातात. आम्ही कुणाच्याही घरी जात नाही, कुणालाही घरी जाऊन दूध देत नाही. इथं येऊन नेतात. इथं येऊन लोक येऊन नेणार, घेऊन जातात. बर आता तुम्ही हे जे सगळं खुराक म्हणताय, चारा देताय, त्यामध्ये क्वालिटीमध्ये काय काय देताय नेमकं? आम्ही कडबा देतो, ऊस देतो, मका पण देतो. आता आज ऊस आणि कडबा मिक्स मका. आता ही वैरण घरची आहे का विकत असते सगळी? घरची पण आहे, विकतची पण आहे, म्हणजे सगळीच घरची नाहीये. असं आहे, एक 6 महिने घरची आहे आमची, म्हणजे 6 महिने पुरण, बाकी विकतची. ऊस रोजचा बाहेरून येतो, कडबा घरचा आहे. ऊस काय टनाने घेता मग? मी 3200 रुपयांनी ऊस घेतो. 3200 रुपये टन. ओके. आता म्हैस पालन व्यवसाय कुणाला करायचा असेल तर त्यांनी जाफराबादी म्हैस सिलेक्ट केली पाहिजे का मुरा म्हैस? तुमचं काय मत आहे? आता तुम्ही माझ्या मताने मी मुरा पण जाफरा पण पाळल्यात आणि मुरा पण पाळल्यात. जर आपल्याला धंद्यात टिकायचं असेल, जाफराबादी वाईट नाहीये, दूध भरपूर देती, दुधाचा कालावधी पण जास्त आहे, पण जो गाभण राहायचा काळ आहे तो प्रॉब्लेम येतो. आणि काय होतं, म्हैस आपल्या का आली म्हैस जुनागडवरून किंवा ह्याच्याहून, तर दुसऱ्या त्याला म्हैस अंग दाखवती. का दाखवती? तर आपल्याकडे जे खाण्याची क्वालिटी असून तिचं वजन वाढतं, वजन वाढल्यावर ती अंग. आता या म्हशीनी मी गाभण आणली होती एक ज्या समोरची, आणि ती म्हैस त्या गाभण आणली, इथं आल्यावर इले अंग नाही, काय नाही. आता 7व्या महिन्यातच गाभण अंग दाखवायला लागली. बरोबर, जाफराबादी म्हैस. म्हणून मी त्या जाफरा आता कमी विकल्या. आताच विकले, 15 दिवस झालं मी विकल्या. आणि मुरा हरियाणाच्या जीनच्या महावीर शेटकडनं मग म्हणलं जीनच्या ठेवा. ओके. आता ह्यांच्याकडे म्हशी घेतल्या, व्यवहाराला माणूस योग्य आहे का? महावीर सारखा क्वालिटीच्या म्हैशी आणि व्यवहार त्यांच्यासारखा मला आतापर्यंत नाहीये. म्हणजे ती फिरवणार, ते म्हणणार नाही की ही म्हैस तुम्ही घ्या, ते काही बोलत नाहीत. तुम्हाला पटली तर घ्या. मग आपण त्यांना सल्ला विचारतो, महावीरजी ये म्हैस दूध देगा क्या? तर महावीरजी बोलेगा सर जी अच्छा रहेगा तर देगा. आणि म्हैस दिसायला लय भारी असली आणि महावीरजींना म्हणलं ही म्हैस, सर जी ही म्हैस दूध नाही देगा, दिखने के लिए अच्छा है पण दूध नाही देगा. मतलब ते सांगते. ते सांगतात. मग आपण काय करतो,
जरी आपल्याला वाटलं आपण जुने धंद्यावाले आहेत तर कधी कधी आपला पण अंदाज फसतो. बरोबर. मग त्यावेळेस त्यांचा जॉईंट अंदाज घेऊन आपण ते काम करतो. ओके. मी ज्यावेळेस गेलो म्हणलं महावीरजी मला युवराजचा बुल पाहिजे. हा. तिथं दुसरा एक बुल होता. त्या मालकाला मागितला तो द्यायना. हा. महावीरजी बोले तुम रुको मैं देता है. हा. हा. म्हणून त्यांनी मग हा बुल मला घेऊन दिला. म्हणजे हा बैल हा रेडा बुल जो आहे तो. हा तो घेऊन दिला. ओके. आता तुम्ही तिथून म्हशी आणल्या सगळ्यात टोटल इथं काय रेट नाही पडले आपल्याला महाराष्ट्रात? मला आहे ना हायस्ट रेट पडली 1.85, 1.70, 1.55, 1.50, 1.42 आणि 1.35च्या भावात 2. ओके. कमी पासून बी जास्त पर्यंत बी हा पडल्या ना. जसे सिलेक्शन जसा माल असं ना. आता तुम्ही तिकडे एक म्हैस बघितली म्हणले 1 नंबर, ती 1.70ला घेतली आपण. तुम्ही सांगितलं. हा. आणि बघा मी म्हशी जरी घेतल्या सांभाळ चांगला ठेवला आणि जर समजा भाकड झाली 4-5 महिन्याची तर मी 1.5 लाखाच्या आत भाकड विकत नाही. मग माझे पैसे किती गेले? 20,000 गेले. ओके. म्हणजे भाकड पण तुम्ही 1.5 लाखाला विकता? कमी विकत नाही. ओके. चेक करून 5 महिन्याची 6 महिन्याची म्हैस मी 1.5 लाखाच्या आत विकत नाही. आता ही म्हैस आहे ती दूध देण्याचा कालावधी किती असतो जास्तीत जास्त? हे बघा या म्हशी आता महावीरजी ज्याकडून आणल्या 6 महिने म्हैस लागली ना. म्हैस लागली की एक 3-4 महिन्याची लेवल असती ती धरून चालती. म्हैस गाभण राहिली ना 21 दिवसांनी. समजा तुम्ही म्हैस आणली 3 महिन्यांनी लावली आणि ती गाभण राहिली 1 महिन्यानी ती 1 लिटर 2 लिटरनी कमी पडेल. दुसऱ्या महिन्यानी परत लिटर 2 लिटरनी कमी पडेल. तिसऱ्या महिन्याला परत कमी पडेल. कमी कंटिन्यू किती महिने देते मग? कंटिन्यू देते ना 8-9 महिने देते. गाभण होईपर्यंत 7-8 महिने म्हशी पिळल्यात. 8 महिन्याची गाभण अशी. बरोबर. आता तुम्ही हे तर जे दुग्ध व्यवसाय करताय तो पारंपरिक पद्धतीने करताय. ह्या मशीननं वेगळं काय म्हणजे सांभाळण्यासाठी काय करताय का काय करावं लागतं का? काही करावं लागत नाही. आमच्याकडे एक कंटिन्यू आहे. एक दिवसाड आम्ही 100 मिली राईचं तेल देतो. त्यामुळे दुधाला पण क्वालिटी येते, म्हशीला पण क्वालिटी येते आणि प्रोडक्शन वाढतं. मोहरीचं तेल, राईचं तेल 100 मिली एका म्हशीला द्यायचं. कशाला देतात ते? कशा आंबवनात. आणि खुराकामध्ये काय काय आंबवण काय काय? खुराकात सरकी पेंड असती, तुरचुनी असती, भुस्सा असतो, गुळी असती आणि अजून एक हाय एक हे पण ते क्वालिटी चांगली. ए रोहित ओ लेके आव रे पिलावाला नाही का त्याच्यामुळं दुधाची क्वांटिटी आणि कंटिन्यू म्हैस कमी पडत नाही. ते एक प्रकारचं आहे ना टॉनिक आहे. ओके. आता तुम्ही शेतकऱ्यांना हे सांगा की हा व्यवसाय परवडतोय का? कारण बरेच लोक हे बघा व्यवस्थित केला तर परवडतो. दुधाला रेट मिळला पाहिजे, दुधाची क्वालिटी आली पाहिजे, जनावरांची क्वालिटी पाहिजे तर परवडतो. आणि तुम्ही स्वतः गोठ्यामध्ये काम करता का? नाही करत. माझे बाई आहेत. त्यांच्यावर लक्ष कसं ठेवता? आणि ते काही लक्ष ठेवायची गरज नाही. या बघा हे महावीरजी 1 नंबर आहे. कशापासून बनवले हे? बघा ना गुळ आहे 1 नंबर आहे महावीरजी. लेकिन हे कशापासून बनवले? काय आहे नेमकं? हे मका आहे, गुळ आहे आणि विटामिन मिनरल तिकडे बघून बोल. मिनरल मिक्सचर पण आहे, विटामिन पण आहे. ओके. त्यामुळं काय होतं कॅल्शियम म्हशीचा उतरत नाही. ओके. तुम्ही मक्याच्या भरड्यात त्यामध्ये गुळ वगैरे आणि सगळं मिक्स केलेलं. आता तुम्ही म्हटलं की स्वतः तुम्ही लक्ष देऊन हे व्यवसाय करताय आणि तुम्ही पण आता वर्कर तुमचे काम करतात, त्यांच्यावर कसं लक्ष देता मग? आमचं आहे ना आमचा मुलगा येतो, मी कधीतरी 8 दिवसांनी येतो, पण आपल्याला स्वतःला अनुभव असतो. मग त्याला विचारतो, मी इथं नसलो तरी घरून विचारतो 1 नंबरला दूध किती आहे, 2 नंबरला किती आहे, 3 नंबरला किती आहे, आणि ते सांगतात. ओके. महावीर जी, अभी इनको जो बफेलो दिया है, अभी जो नया किसान आने वाले तुम्हारे पास, उनके बारे में अभी कैसा मिलेगा बफेलो? फिर मैं इनको भैंस देखने के लिए अभी कैसी है कैसी नहीं अभी देखा तो भैंस अभी गाभिन भैंस है, लगभग गाभिन है. अभी भी पूरे दूध अच्छा दे रही है, जिसमें 20 लीटर 22 लीटर 15 लीटर पे है, जिसमें 17 18 12 13 पे रुकी हुई है. ओके. 4-5 भी नहीं गाभिन है और कम से कम 3-3 4-4 भी नर दूध देगी. ओके. आता माझ्याकडे महावीर जी म्हणले ये 15 लीटर देंगा, मी 17 लीटर काढलं.
जास्तच दिलं. हा जास्त काढले. बघा म्हशीच्या दाढत दूध आहे. कशात आहे? तुम्ही सांगितलं एक प्रकारची मशीन आहे ती. तुम्ही जसा खुराक देणार तशी दूधच देणार. आता तुम्ही आमच्या गोट्यात आल्या, मशीनची क्वालिटी बघून तुम्हाला तुमच्या लक्षात. बरोबर. सांभाळण्याची पद्धत आणि तुम्ही जे त्याला एकदम मेंटेन ठेवलंय मशीन. आता हा तुम्ही व्यवसाय एकंदरीत तुमच्या म्हणण्यानुसार परवडतोय आणि जे कोणाला करायचं असेल त्यांना पण तुम्ही सांगता की स्वतः तुम्ही त्यातलं केलं तर, अनुभव घेतला तर तुम्हाला त्यातलं आलं तरच हा व्यवसाय परवडतो. आता तुम्ही किती कमवताय महिन्याला? आता महिन्याला आम्ही ना 3 लाख रुपये कमवतो. पण असं नाही का समजू की सगळं जाऊन 3 लाख मिळतात कंटिन्यू 12 महिने. कधी म्हशीचं जर प्रोडक्शन असेल तर मिळणार आणि प्रोडक्शन कमी झालं तर मग कमी होणार प्रॉफिट. मग तुम्हाला 12 महिने की बुवा असं समजून झाला की तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये महिना मिळणार. लॉस नाही. हे बघा समजा त्याच्यातून तुम्हाला 3 लाख मिळाले आणि 2 लाख तुम्ही टाका म्हशीच्या भांडवलाला, म्हणजे तुमचं कंटिन्यू सर्कल जास्त ते चालत राहील. 2 लाख रुपये तुमचं भांडवल बाजूला करायला लागेल ना, भांडवलाचे पण टाकावं लागतील. बरोबर. आणि तुमचा प्रॉफिट बाजूला काढावं लागेल तर तुम्हाला 1 लाख रुपये बाजूला राहतील. साधारणपणे 1 लाख महिन्याला तुम्हाला मिळतात. हा. रोज किती लिटर दूध आहे आता सध्या? 300 लिटर. 300 लिटर. आणि ते सगळं इथं येऊन लोक नेतात? इथं येऊन लोक नेतात. ओके. तर लास्टचा तुम्ही काय सल्ला सांगाल जे शेतकरी आहेत किंवा जो म्हैस पालन करायचं त्यांना? हे बघा म्हैस पालन करणाऱ्याला आहे त्यांनी पहिली म्हैस घेतली, तिला चांगली सांभाळा. आणि तुम्ही, मी तर कोरं दूध विकतोय, पाणी टाकत नाही, कोरं विकतो 90 रुपयांनी. लोकांना मागा पैसे, सांगा लोकांना समजून की बाबा माझ्याकडून कोरं न्या, मला पाप करायला लावू नका, दूध कोरं न्या आणि 90 रुपये भाव द्या. बरोबर. ज्या रेटनं तुम्हाला देतो ते कोरं. आम्ही पाणी घालत नाही. आमच्या बाईंना वॉर्निंग आहे, मिक्सिंग काय करायचं नाही. कोरं दूध जसं म्हशीच्या झाडातून निघन मग ते 10 पॅटचं निघू, नाही तर 6 पॅटचं निघू. अरे बापरे. तसंच द्यायचं. बर. मग आम्ही काय करतो, सगळ्या म्हशींचं मिक्स करतो. मग त्याची फॅट, आता ताज्या म्हशीची फॅट कमी होती, 6 पॅटच्या पुढेच असतं, 6, 6.25, 6.5. बाकडीची फॅट 7.5, 8 असती. मग ती एकवल करायची. काही म्हशींची 9 असती. आता तुम्हाला वाटत नाही, माझ्याकडे एक जाफरा होती, 2 वर्ष येलेली होती आणि तिची फॅट वाजायची 11 फॅट. महावीरजी, आता तुम्ही ह्यांना शेतकऱ्यांना रिकमेंड कराल का बाबा यांच्याकडून म्हशी खरेदी करायला? नाही. आता बघा मी गुजरातच्या पण म्हशी आणलेल्या आहेत, मी हरियाणाचे आणलेले आहेत. मी फक्त राजस्थान सोडू ना, राजस्थानची म्हैस नाही. तर मी जी हरियाणाची म्हैस आहे ना, तिच्या दुधाची कॅपॅसिटी, तिची दुधाची क्वालिटी, फॅटची, आणि तिच्या हरियाणाच्या म्हशीच्या का परवडतं तर तिचा जो गाभण काळ आहे तो म्हैस येल्यानंतर ती 2.5-3 महिन्यांनी लागती. आणि ती लागल्यानंतर 7 महिन्याची, 6 महिन्याची, 8 महिन्याची, म्हणजे आपल्या मनावाला सोडायची कधी तशी सोडून द्यायची. आज माझ्याकडे एक म्हैस आहे, 4 महिन्याची गाभण आहे, पण तिला 15 लिटर दूध आहे. म्हणजे अशा म्हशी, म्हणजे तुम्हाला लॉस नाही ना. परत 3 महिने बरोबर. जास्त दूध दिल्यामुळे सगळ्या डेअरीतनं जे दूध निघते ते उत्पन्न जास्त होते आणि त्यामुळे तुमचा जो खर्च आहे तो मॅनेज होतो. बरोबर. बघा भाकड काळ जर भाकडा जास्त सांभाळायला लागल्या तर दूध धंदा लॉस मध्ये जातो. बरोबर. भाकडा म्हणजे आज जर तुमच्याकडे भाकड जनावर, ज्याला सिटीत धंदा करायचा आहे त्यांनी भाकड जनावर सांभाळायची नाहीत. बरोबर. ती म्हैस सेल करायची, तेच भांडवल घ्यायचे आणि त्याच्यात थोडं टाकून दुसरी म्हैस आणायची. जे दुधाचं प्रोडक्शन आहे ते कमी नाही झालं पाहिजे, ते कमी नाही झालं. सायकल तुम्ही सायकल चालू करायची. ओके. महावीर जी, आप लास्ट का क्या बोलेंगे? मैं ये संदेश देना चाहता हूँ सर जी, अगर पशु पालन करते हो अच्छे पशु पे ब्रीडिंग पे काम करो. सर ने क्या ना, अच्छे पशु लेके अच्छा ब्रीड तैयार किया और अच्छा नस्ल तैयार करे आगे भी. ओके. अच्छे ब्रीड पे काम करो, अच्छा नस्ल तैयार होता रहेगा. आता मी ते ब्रीडिंग साठी 3 म्हशी कमी घेतल्या. मला 10 म्हशी घ्यायच्या होत्या. किती घ्यायच्या होत्या? 10. बरोबर ना, पूरा गाड़ी. तो ये बुल दिखाया महावीर जी ने. मैं बोला चलो 3 म्हैस कम लेंगे पण ब्रीडिंग चालू करेंगे. बरोबर. ब्रीडिंग वर ध्यान दिलं पाहिजे. आपल्या गोठ्यातल्या म्हशी आपण इथं तयार केल्या तर पुढे आपल्याला तिकडे जायची गरज नाही. आता त्या पार्ट्या आहेत आमच्याकडे. एक आहे बच्चे जर झालं म्हणजे आज बघा आमच्याकडे कुठं घ्या तुमची चिठी, एक पण बच्चा मरत नाही. आमच्याकडे पैदा झाला तर मरणारच नाही. आणि गाडीतून आणलेले एक पण बच्चा मेला नाही महावीरजी तुम्हाला.
ओके. तर शेतकऱ्यांनी दूध न काढता जोपर्यंत ते बच्चे खात नाही तोपर्यंत त्याला एक सड पाजा. ओके. हा हा. बच्चे जे इथले तयार करायला पाहिजेत आपल्या पाहिजे. रेड्यात येता तुम्ही. आम्ही काय करतो, बच्चे जन्मलं ना त्या म्हशीचा एक सड त्या बच्च्याला पाजतो, जोवर तो त्याची वैरण खात नाही तोवर. बर. आंबवण खायला लागला की मग त्याचं कमी करा, पण शक्यतो तुम्ही पाजलं तर अजून चांगलं आहे माझं मत आहे. बरं. आपल्याला गोट्यात तुम्ही रेड्या स्वतः तयार करता म्हणा. स्वतः तयार. हा. आता माझ्याकडे एक हरियाणाची रेडी आहे बघा, पहिले त्याला 14 लिटर दूध दिले तिने. ओके. हा. बर बर. तरी मी त्या रेड्या मी नाही सांभाळीत, मग माझे परत प्रॉफिट जाईल त्याच्यात, मी दुसऱ्याला सांभाळाय. आता माझ्या बारामतीला रेड्या आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो नगरला आहेत, त्याच्यानंतर तुमच्या काष्टीला आहेत. त्या रेड्या काय भावाने विकता तुम्ही मग? मी आहे ना ती रेडी त्या माणसाला काय करतो, काही लोकांना मी असं देतो, तू एक रेडी तुला ठेव, एक रेडी मला दे. मग ती दोन्ही रेड्या यायला झाली की एकीचं पैसे द्यायचं आणि एक आपल्याला आणायची. ते नाही झालं तर मी ती रेडी 35, 30, 25, 30 म्हणजे जशी रेडी असेल तसं 35 पर्यंत विकतो. ओके. परत त्याला सांगतो की तुझ्या काही यायला झाली तर मी घेईन. किती वर्षाची विकता? मी एक 12 महिन्याची, म्हणजे म्हशीची प्यायची बंद झाली की लगेच देतो. ओके. तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत खूप छान प्रकारे दिली आणि तुमचा गोठा तर पुढे वाढवणार आहे का तुम्ही? काय वाढवणार आहे का ना, काम चालू आहे माग, त्याची शूटिंग घ्या तुम्ही. मी आता माग नवीन गोठा 25 वर्षाचा झाला, पत्रे थोडे हे झालेत, मग हा गोठा रोडच्या कडेच आहे तर माग घेतलाय. बरोबर. तर ते माग तुम्ही करणार आहे ह्या म्हशी परत तिकडेच टाकणार सगळ्या? ह्या म्हशी करणार. मी अजून एक आयडिया सांगतो तुम्हाला काय केली. ह्या मशीनच्या शेणाचं आणि गोमूत्राचं ते पण वाया जाऊन देणार नाही. बर. त्यासाठी काय केलंय? काय केलं, 30 फूट लांब, 25 फूट 30 फूट लांब, 5 फूट रुंद अशा सिमेंटची 4 फूट उंची टाक्या बनवल्यात आणि त्या टाक्यात शेण टाकणार, त्याच्यात गांडूळ टाकणार आणि त्या गांडुळाचं जे अंगातलं ते पाणी येतं त्याला एक इथं असा खड्डा केला 100 लिटरचा, ते कॅन मध्ये भरणार, ते 80 रुपयांनी जातं लिटर आणि गांडूळ खत जातं तुमचं 12 रुपयांनी. म्हणजे शेणाचा पण तुम्ही वापर करून इन्कम आला पाहिजे. हा, इन्कम आला पाहिजे. गांडूळ खत आज 12 रुपये किलोने जातं, शेण कवडी मोलाने जातं. बर बर. म्हणजे ही आयडिया कशी काय आली तुमच्याकडे म्हणजे डोक्यात? नाही आता आली, आपण बघितलं. आम्ही तर साहेब आमच्याकडं 100-125 म्हशी होत्या. किती होत्या? आम्ही ओपन मध्ये करायचो, 1 एकर जागेत शेण टाकायचं, 1 रुपयाचं भांडवल नाही, फक्त गांडूळ आणली आणि त्याच्यावर 80 टन गांडूळ खत तयार करायचो. सगळे नर्सरीवाले आजूबाजूचे न्यायचे. काय रेटने नेत होते त्यावेळेस? स्वस्त न्यायचे, 7 रुपये किलोनी. आता 5,000 रुपये टन, 7,000 रुपये टनानी 80 टन. आणि आता मी ह्या आता आम्ही काय जनावर आता 100-125 नाही ठेवणार, 30-40 म्हशी ठेवणार आणि 10 गाया ठेवणार. म्हणजे आम्हाला जिथं जेवढा गोट्यावर सेल होतो तेवढीच जनावर ठेवणार. ओके. तर बघा शेतकरी मित्रांनो, शेणाचा पण वापर करून हे जे शेतकरी आहेत ते म्हणजे शेणाचा पण वापर करून ते त्या गोट्यामध्ये कसा इन्कम येईल याचा विचार करतायत. तर तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. महावीर जी, आप जो किसान आते हैं उनको अच्छी सर्विस दो, जो बोपेलो अच्छी केयर करो, इसके लिए आपको शुभकामनाएं. मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचंय, शेण कच्चं देऊ नका, गांडूळ खत तयार करा. स्वतःची शेती असेल तर स्वतःच्या शेतात टाका आणि दुसऱ्याला एक 40 किलोची बॅग भरा, 600 रुपयाला जाते. मग कसं किलो पडलं? 15 रुपये किलो. बरोबर. आणि त्याचं जे गांडुळाचं पाणी आहे, मग शेण टाकीत टाकलं ना, मी आता आहे ना 7 टाक्या बनवल्यात. किती? 7 टाक्या. त्या 7चा उतार एका जागेवर आणलाय मधी आणि त्याचा उतार आणून त्याच्यात ते पाणी जमा केलं, ते 80 रुपये लिटरनी जातं फळबागांना. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही ते पण आयडिया जे आहे ते नवीन गोट्यात तुम्ही केलेली नवीन गोट्यात इथं. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.